नमस्कार, मी प्रमिला झांबरे. तर आज मी बनवते मुगाची डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून खिचडी बनवते. तर अगोदर मुगाची डाळ आणि तांदूळ मी शिजवून घेणार आहे आणि फोडणीसाठी बघा इथे मी पालक घेतलाय, पालक वापरणार आहे. तर अगोदर 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत तिथे मी आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली, दुसरी कुठली नाही डाळ घेतलेली. तर ही डाळ तांदूळ छान 2 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेणार आहे अगोदर. तर डाळ तांदूळ छान असं मी धुवून घेतलेलं आहे. तर आता ही आपण आपल्याला शिजवण्यासाठी पाणी ओतून घेते. तर इथे मी 3 वाट्या पाणी ओतून घेतलेलं आहे. का तर मोकळा भात होऊ दे 3 वाट्या तांदळानं. जास्त तुम्हाला जर चिक्कल असा गेचका भात खायचा असेल तर ते थोडंसं अर्धी वाटी पाणी जास्त ओतायचं. तर ह्या पाण्यामध्ये मी तांदूळ टाकून घेते. तर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर त्यासाठी मी 3 वाट्या पाणी ओतून घेतलेलं आहे. तर इथं मी टाकून घेते चवीनुसार मीठ भातामध्ये. मीठ टाकून छान असं तांदूळ सगळीकडे मिक्स करून घेते. तर बघा छान असं भाताला उकळी आली. भात आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे अगोदर, नंतर आपण ह्याला फोडणी देऊया. तर बघा किती छान असा भात मोकळा मोकळा झालेला आहे. मी गॅस बंद करून एक 5 मिनिटं ठेवलेला आहे. आता थंड झालेला आहे. तर आपण आता ह्याला फोडणी देऊया. तर फोडणीसाठी मी इकडे कढई ठेवली. कढईमध्ये तेल ओतून घेते अगोदर. तर फोडणीसाठी तेल छान असं तापलेलं आहे. तर अगोदर मी जिरी मोहरी टाकून घेते फोडणीला. जिरी मोहरी छान अशी तडतडली आहे. इकडे मी एक कांदा चिरून घेतलाय, 2 टमाटे चिरली ती, अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. इथं कढीपाला पण घेतलाय आणि इथं पालक घेतले. पालक धुवून चिरून स्वच्छ करून घेतलेले. तर आता मी अगोदर कांदा टाकते. आता कांद्यासोबत मी कढीपाला टाकून घेते. अगोदर कढीपाला टाकला की तडतड होते आणि अंगावर तेल येते, म्हणून कांदा टाकून कढीपाला टाकलेला. तर आता कांदा छान असा लाल होऊ द्यायचा. तर बघा कांदा छान असा लाल झालेला आहे. तर हिरवी मिरची लसूण जी बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेते. म्हणजे छान असं तेलामध्ये ती पण तळलं जाते, त्याचा कच्चापणा पण जातो. तर आता 1 मिनिटभर मी छान असाला मिक्स करून घेते. तर मिरची लसूण छान असं तेलात तळलेलं आहे. तर आता मी ह्यात टमाटर टाकून घेते. टमाटर पण 1 मिनिटभर छान असं मिक्स करून घेते. त्यात टाकते मी थोडीशी हळद. ती टमाटर मऊ होण्यासाठी भातात मीठ टाकलेलं आहे, पण टमाट्यात थोडंसं टाकलंय आणि त्याच्यासोबत मी पालक पण टाकून घेते. तर आता टमाटर पण आणि पालक पण छान असं दोन्ही पण मिक्स करते. तिथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पण टाकून घेते आता. तर बघा हे सगळं सामान जे आपण कांदा टमाटर पालक टाकलेलं आहे का छान असं तेलात मध्ये मिक्स झालेलं आहे. पण आता हे मऊ होण्यासाठी 1-2 मिनिटं ह्याच्यावर ताट झाकून ठेवते. यात पाणी नाही ओतणार मी. छान ह्याला आता पाणी सुटले तेल सुटलेलं आहे. तर आता टमाटर पण मऊ होते आणि भाजी पण मऊ होते. तर बघा छान असं टमाटर पण मऊ झालेलं आहे आणि भाजी पण शिजलेली आहे. मी थोडासा रेड चिली सॉस आणि थोडासा ग्रीन चिली टाकते. तर दोन्ही सॉस मी थोडे थोडे टाकलेले आहेत. तर आता ही छान अशी भाजी शिजलेली आहे. मी काय करते आता ती जे आपण मोकळा मोकळा भात करून घेतलेला आहे ती भात आता त्यात ओतून घेते. तर आता ही सुटसुटीत मी भात करून घेतलेला आहे ती ह्याच्यावर टाकून घेते. सगळा भात मी काढून घेतलेला ह्या कढईमध्ये टाकलाय. 1-2 चमचे मी वरून तूप टाकून घेते, म्हणजे आपला भात अजून चवीला छान लागतो. तर तूप टाकून छान असा सगळा भात मी मिक्स करते. तर बघा छान सुटसुटीत असा मऊसूत डाळ भात आणि पालक मिक्स मी खिचडी बनवली.
तर तुम्हीही बघा, कधी केली नसेल तर अशा प्रकारे बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.